आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नंदुरबार येथे बिरसा फायटर संघटनेची आंतरजातीय विवाहाबाबत आरक्षणासंदर्भात मागणी पुढे आली आहे। संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व निवडणूक आयोग यांना निवेदन दिले। महिला भगिनींनो, जर तुम्ही इतर समाजामध्ये लग्न केलं असेल किंवा करणार असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र रद्द होईल। तुम्हाला आदिवासींचं आरक्षण घेता येणार नाही। तुम्हाला आदिवासींचं आरक्षण आम्ही घेऊ देणार नाही। आदिवासी मुलींशी लग्न करून आदिवासींचं आरक्षण संपवण्याचं फार मोठं षडयंत्र सुरू आहे। अशी मुलींशी लग्न करून आपल्या पत्नीच्या नावाने जमिनी खरेदी करणं, आदिवासींच्या नावावरती नोकऱ्या भडकावणं, आदिवासींच्या राखीव सीटवरती निवडणूक लढवणं आणि प्रशासकीय योजनांचा लाभ घेऊन आदिवासींच्या आरक्षणाचा गैरफायदा घेतला जात आहे। आदिवासी महिलांनी बिगर आदिवासींशी विवाह केल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे। आदिवासी आरक्षणाचा गैरवापर व बोगस जात प्रमाणपत्रांमुळे नुकसान होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षित जागांचा गैरफायदा घेतला जात असल्याचा दावा संघटनेने केला। मेघालयच्या धर्तीवर कायदेशीर बदल करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली। नंदुरबार जिल्हाधिकारी यांना हे निवेदन सादर करण्यात आले असून कार्यकर्ते उपस्थित होते। या मागणी विरोधात आंदोलनाचा इशाराही बिरसा फायटर संघटनेने दिला। पाहत रहा लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र।